मित्रांनो, 26 सप्टेंबर 2025 रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या तिन्ही राज्यातील अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 21वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब मधील 27,68,00,000 शेतकऱ्यांना 540 कोटी रुपयाचा पीएम किसानचा हप्ता आगाऊ स्वरूपामध्ये वितरित करण्यात आलेला आहे. आणि या तिन्ही राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देत असतानाच केंद्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जखमेवरती मात्र मीठ सोडलेलं आहे. मित्रांनो, पीएम किसानचा हप्ता आगाऊ स्वरूपामध्ये देणं ही एक अतिशय चांगली कृती आहे, परंतु ती कृती करत असताना दुजाभाव का ठेवावा हा एक प्रश्न मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता पडलेला आहे. मित्रांनो, राज्यामध्ये आलेली नैसर्गिक आपत्ती ही अतिशय मोठी आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात या नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठली तरी मदत ही शेतकऱ्यांना मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पीएम किसानचा हप्ता दिवाळीच्या सणाच्या पूर्वी यावा, त्याच्यासोबतच नमो शेतकरीचा हप्ता यावा, राज्यातील जी काही नैसर्गिक आपत्तीची भरपाई असेल ती मिळावी. राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे एनडीआरएफची मदत मागितली जाते. सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. अशा वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या मागण्या केल्या जात आहेत, वेगवेगळ्या अपेक्षा या ठिकाणी ठेवल्या जात आहेत आणि हे सर्व होत असताना काहीतरी मिळेल ही अपेक्षा शेतकरी ठेवत असतानाच पंजाबमधील शेतकऱ्यांना मात्र ऍडव्हान्स स्वरूपामध्ये हप्ता आणि राज्यातील शेतकऱ्यांकडे मात्र कानाडोळा हा एक कुठेतरी दुजाभाव हा शेतकऱ्यांना कुठेतरी खटकण्यासारखा आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे पंजाबमध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये आणि उत्तराखंडमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्याच प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा अतिशय मोठं आहे. राज्यातील जी काही परिस्थिती झालेली आहे ती अतिशय भयानक अशी परिस्थिती झालेली आहे. शेतकरी पूर्णपणे देशोधडीला लागलेला आहे, पूर्णपणे हा हंगाम हातातून गेलेला आहे आणि पुढची 4 ते 5 वर्ष या जमिनी नीट करता येतील की नाही करता येतील अशा प्रकारची सध्याची परिस्थिती आहे. पशुधनांचं नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय अशी झालेली आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे पंजाबचं नुकसान झालं, ज्याप्रमाणे उत्तराखंड, हिमाचलचं नुकसान झालं, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं झालेलं नुकसान लक्षात घेता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा देणं गरजेचं होतं. सरकारला उशिरा का होईना पण बुद्धी सुचावी. एनडीआरएफची जी काही असेल ती घरगोस मदत आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा पीएम किसानचा हप्ता हा आगाऊ स्वरूपामध्ये नाही पण निदान ठरलेल्या वेळेमध्ये तरी दिवाळीपूर्वीच वितरित करावा ही एक अपेक्षा आहे. तर मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून आज केलेला हा दुजाभाव अतिशय निषेधार्ह आहे. सरकारनं याची काळजी घ्यावी, सरकारनं याची कुठेतरी एक जाण ठेवावी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.